सुशिक्षित, अनुशासित और प्रगतिशील दिखा के ब्रीदवाक्य के साथ आगे बढ़ते हुए पूर्व मंत्री व विधायक जितेंद्र आभाड़ के मार्गदर्शन में नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के नवी मुंबई जिलाध्यक्ष किशोर अन्नू आंग्रे और राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के प्रदेश सचिव गौरी आंग्रे के माध्यम से नागरिकों की सुरक्षा को प्राथमिकता देते हुए संपूर्ण दीघा विभाग के मुख्य चौक और भीड़ भाड़ वाले क्षेत्रों में स्वखर्च से आधुनिक AI CCTV कैमरे इंस्टॉलेशन और अन्य क्षेत्रों में मुफ्त CCTV कैमरे की इंस्टॉलेशन उपक्रम की घोषणा की गई है। ऐसे में अन्नू आंग्रे और गौरी आंग्रे द्वारा दीघा क्षेत्र में प्रारंभिक तौर पर चरणबद्ध तरीके से कुल दीघा क्षेत्र के 50 बिल्डिंग व चाल के साथ भेजे प्रस्ताव की मान्यता और NOC प्राप्त होने के उपरांत इस आधुनिक AI CCTV कैमरे लगाए जा रहे हैं। इसी के तहत इस CCTV कैमरे लगाने के उपक्रम का शुभारंभ गौरी आंग्रे द्वारा किया गया। आंग्रे दंपतियों को विश्वास है कि दीघा क्षेत्र में आपराधिक वारदातों पर नकेल कसने में यह CCTV कैमरा डिजिटल वॉच रखेंगे और सुरक्षा के दृष्टिकोण से पुलिस विभाग को मददगार और प्रभाग के नागरिकों के सुरक्षा कवच बनेंगे। कधी लहान पोरांचं अपहरण होतं, महिलांच्या छेडछाडी होतं, दारू घेऊन कोण कुठल्या गल्लीत काय ना काय कुठल्या बाईला छेडतं, कोणाची बाईक चोरीला जाते, कोणाचा टेप चोरीला जातो, घरफोडी होते, भरपूर काय काय भरपूर वर्षापासून चालू आहे। पण तिथे कोण लक्ष घालत नव्हतं, तर आम्हाला असं वाटलं की आपण आपल्या दिघ्याला एक सुरक्षा एक आपल्या ताकद भेटली पाहिजे, एक तिसरा डोळा म्हणून एक कॅमेरा। तर आपण काय केलंय, कमीत कमी एक 50 बिल्डिंग जेवढ्या चाळी आहेत त्या सगळ्या चाळ्यांमध्ये प्रस्ताव दिलाय। तर ज्या ज्या आता भरपूर लोकांनी आपला तो प्रस्ताव मान्य केलाय आणि आपल्याला रिटर्न कॉपी पण दिली आहे आणि आमचे कॅमेरेचे बिल्डिंग मध्ये चाळीमध्ये कामही चालू झाले। कॅमेरे लावणं पण चालू केले, 2-3 ठिकाणी कॅमेऱ्याचे उद्घाटनही झाले आणि पोलिसांनाही त्रास नाही। आता सगळं कुठल्या बिल्डिंग मध्ये गेले तर त्या बिल्डिंग मध्ये कॅमेरा, कुठल्या चाळीमध्ये गेले की त्या चाळीमध्ये कॅमेरा, त्यांना सगळं सोपं होऊन जाईल। दिघा प्रभागामध्ये गेले कित्येक वर्ष चोरी, घरफोडी, मुलांचं अपहरण, महिलांची छेडछाड होते, महिला सुरक्षित नाहीयेत, ज्येष्ठ नागरिक पण कुठे ना कुठे त्यांना त्रास होतो। आपले नागरिक सुरक्षित राहावे यासाठी आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाने 300हून अधिक कॅमेरे, 100हून अधिक DVR हे बसवण्याचा आमचा प्रस्ताव चालू आहे। लोकांना निवेदन आम्ही दिलेले आहे, त्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। दिघ्याची नागरिक व्यवस्थित राहील, त्यांची सेफ्टी आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्या दृष्टिकोनाने आम्ही हा उपक्रम राबवत आहे। इतना ही नहीं, इस दौरान अन्नू आंग्रे ने CCTV कैमरे लगाने के मुद्दे पर विरोधकों पर कटाक्ष किया। 15 वर्ष विरोधक झोपलेले, आता आम्ही कॅमेरा लावून द्यायला चालू केले तर ते पण जागे झालेत। लोकांचा विषय तो, लोकांना जे योग्य वाटतं ते योग्य आहे। आम्ही कॅमेऱ्याचे 1 रुपया कोणाकडनं घेत नाही। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।